गिरीश महाजनांवर मुक्का लावण्यासाठी अनिल देशमुखांचा दबाव, सीबीआयच्या चौकशीत खुलासा, देवेंद्र फडणवीसांची माहिती, ऑडिओ क्लिप असल्याचाही फडणवीसांचा दावा। मनोज जरांगेंचं उपोषण अखेर स्थगित, सरकारला 13 ऑगस्टची दिली नवी डेडलाईन। विधानसभा निवडणुकीत भाजपचा एकही उमेदवार निवडून देऊ नका, जरांगेंचं मराठ्यांना आवाहन। अजित पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात राजकीय हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीसांनी घेतली अजित पवारांची भेट, दिल्ली दौऱ्यात अमित शहांची भेट घेतल्याचीही माहिती। छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदावर अब्दुल सत्तारांचा दावा, अधिकृत घोषणेपूर्वीच शिंदे आणि फडणवीसांचे मानले आभार, सिल्लोडमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष। दिलीप आणि मनरमा खेडकरांच्या घटस्फोटाचा शोध घ्या, केंद्र सरकारचे पुणे पोलिसांना आदेश, लेकीच्या नोकरीसाठी आई वडिलांनी घटस्फोट घेतल्याची शक्यता। पूजा खेडकरला देण्यात आलेलं अपंगत्व प्रमाणपत्र वैधच, पिंपरी चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचं स्पष्टीकरण, प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरला क्लीन चिट। 5 वर्षात मुंबईकरांना 250 लोकल्स मिळणार, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा। कोल्हापुरात पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, पंचगंगेची पातळी 42 फुटांवर, राधानगरी धरण 94% भरलं, पावसाचा जोर कायम, नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पाण्याखाली। मुंबईकरांसाठी खुशखबर, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी तानसा धरण ओव्हरफ्लो, धरणाचे 2 दरवाजे उघडले। काठमांडूमध्ये सूर्या एअरलाइन्सची विमान दुर्घटना, विमानातील 19 प्रवाशांपैकी 18 जणांचा मृत्यू, घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू।